नमस्कार मित्रांनो. हेलन केलर अँड ॲने सुलिवन या लेसनचा दुसरा पार्ट मी आपल्यासमोर सादर करतोय. याच्या अगोदरचा पहिला पार्ट नक्की बघा. पेज नंबर 38 वर. वन डे while I was playing with my new doll, Miss Sullivan put my big rag doll into my lap. एक दिवस मी माझ्या नव्या बाहुलीसोबत एक दिवस मी खेळत होते. त्याच वेळेला मिस सुलिवन आल्या आणि माझ्या मांडीवरती त्याने रॅग डॉल ठेवली. रॅग म्हणजे चिंधीची बाहुली ठेवली. स्पेल्ड DOLL and tried to make me understand that DOLL applied to both. आता त्यांनी परत माझ्या हातावरती त्यांनी DOLL असं स्पेलिंग लिहिलं किंवा कोरलं बोटांनी आणि मला हे समजून दिलं की या अगोदरची जी मी डॉल घेऊन बसलेली होती ती ही डॉलच आहे आणि आत्ताची जी आहे ती पण डॉलच आहे. दोघींनाही DOLL अशाच प्रकारचं स्पेलिंग अप्लाय होतं किंवा लागू होतं. अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स. आता सुरुवातीच्या दिवसांमध्ये आमच्या शब्दांची काही झोंबाझोंबी किंवा झगडा होता, टसल होता. म्हणजे बघा MUG and WATER म्हणजे मग आणि वॉटर या शब्दांवर. मिस Sullivan had tried to impress it upon me that MUG is mug and that WATER is water. आता मिस सुलिवन यांनी माझ्यावरती ह्या दोन्ही गोष्टींचा छाप किंवा माझ्या मनावरती त्यांनी बिंबवायचा प्रयत्न केला की MUG हे मग असतं आणि WATER हे वॉटर असतं. बट persisted it confounding the two. persist म्हणजे kept on आणि confounding चा अर्थ confusing mixed up. तरी सुद्धा माझ्यामध्ये एक प्रकारचा संभ्रम आहे किंवा कन्फ्युजिंग आहे, मिक्सअप आहे. हे तसंच राहिलं. इन डिस्पेअर आणि या निराशेनं शी हॅड ड्रॉप द सब्जेक्ट फॉर द टाइम. त्यांनी तो विषय तिथंच ड्रॉप केला, सोडून दिला तेवढ्या वेळेपुरतं. ओनली टू रिन्यू इट ॲट द फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. हे कशासाठी तर पहिलेच्या संधीचं नूतनीकरण करण्यासाठी त्यांनी तो विषय तिथंच सोडला. आय बिकेम इम्पेशंट म्हणजे मी उतावीळ झाली. ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट अँड सीझिंग द न्यू डॉल. त्यांची जी काही रिपीटेड प्रयत्न होता, पुन्हा प्रयत्न करण्याचं जी तुमचं ही जी कृती होती त्यामुळे मी काय झाले, मी उतावीळ झाले. अँड सीझिंग द न्यू डॉल आणि नवीन डॉलला मी पकडलं. आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर आणि मी काय केलं तर फ्लोअरवरती, जमिनीवरती, फरशीवरती मी ती जी डॉल होती तिला मी आपटली किंवा मी तिला तसा जमीन तडाखा दिल्यासारखं म्हणजे आदळली, आपटली. आय वॉज कीनली डिलायटेड वेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. आता कीनली म्हणजे पूर्णपणे, मी पूर्णतः आनंदी झाले ज्या वेळेला मला असं जाणवलं की मी ज्या नव्या डॉलला मी जोरात आपटल्यामुळं त्याचे जे फ्रॅगमेंट्स आहेत म्हणजे त्याचे जे तुकडे आहेत हे तुकडे म्हणजे ती डॉल तुटली आणि तिचे तुकडे ही माझ्या पायांमध्ये होते. हे ज्यावेळेला मला जाणलं त्यावेळेला मला खूपच आनंद झाला असं त्या सांगतायत. नायदर सॉरो नॉर रिग्रेट फॉलोड बाय पॅशनेट आउटब्रस्ट म्हणजे भावनांचा उद्रेक. आता माझ्या ज्या भावनांचा जो उद्रेक होता त्याला कुठल्याही प्रकारचं रिग्रेट म्हणजे खेद वाटला नाही, सॉरो दुःख वाटलं. तसाच माझ्या भावनांचा उद्रेक हा चालू राहिला. आय हॅड नॉट लव्ड द डॉल. मला कधीही ती बाहुली आवडली नव्हती.
इन द स्टील डार्क वर्ल्ड इन विच आय लिव्ड देर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट और टेंडरनेस. आता बघा, तर मी ज्या अंधाऱ्या जगामध्ये मी राहत होते, जगत होते, म्हणजे ते अंध आहे, त्या अंधाऱ्या जगामध्ये मी राहत होते, जगत होते, त्या जगामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्ट्रॉंग सेंटिमेंट म्हणजे तीव्र भावना ह्या किंवा प्रेमळपणा हा नव्हताच. कुठल्याही प्रकारच्या भावना आणि प्रेमळपणा हा अजिबात नव्हता. त्यामुळे मी ती डॉल खाली टाकली, मला ती अजिबात आवडलेली नव्हती. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साइड ऑफ द हार्थ. आता मला असं जाणवलं की माझ्या टीचर त्या काय करतायत, तर त्या ज्या बाहुलीचे जे पडलेले तुकडे आहेत ते स्वीप करण्याचा प्रयत्न करतात, त्या साफ करतायत किंवा ते झाडत आहेत, आणि ते जे तुकडे आहेत ते एका बाजूला हार्थच्या ठिकाणी त्या लावत आहेत. हार्थ या शब्दाचा अर्थ खोलीमध्ये जी शेकोटी खालची जी रिकामी जागा असते त्याला हार्थ असं म्हटलं जातं. तर त्या तिकडं ते आणण्याचं ते आणत आहेत असं ज्यावेळेला मला जाणवलं. अँड आय हॅड अ सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. आणि मला एक प्रकारची समाधानाची भावना माझ्या मनामध्ये मला जाणवली किंवा माझ्या मनामध्ये आली, आणि जेच माझ्या डिस्कम्फर्टचं जे कारण होतं, माझ्या अस्वस्थतेचं जे काही कारण होतं ते तिथनं निघालं, वॉज रिमूव्ड म्हणजे ते निघालं किंवा ते काढून टाकलं गेलं. शी ब्रॉट मी माय हॅट. आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. त्यांनी माझी हॅट आणून दिली आणि मला असं जाणवलं की मी बाहेर चाललेले आहे. कुठं, तर वॉर्म सनशाईन म्हणजे उबदार अशा जिथं सूर्याचा प्रकाश आहे, जास्ती उष्णता न ओकणारा तो सूर्य होता, त्यामुळे मला उबदार अशा सूर्यप्रकाशामध्ये मला गेल्यासारखं जाणवलं. दिस थॉट इफ अ वर्ल्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट. आता हा जो काही विचार होता म्हणजेच ती एक प्रकारची वर्ल्डलेस सेन्सेशन होती, म्हणजे निशब्द भावना होती की ज्याला ते कदाचित ज्याला विचार म्हणतात असं म्हटलं जातं, असं त्या म्हणतायत. मेड मी हॉप अँड स्किप विथ प्लेजर. तर यानं मला हॉप करावं म्हणजे उड्या माराव्या, पक्षासारखं टुनटुन उड्या माराव्या, किंवा स्किप करावं, बागडावं, उड्या माराव्यात, समाधानानं आनंदानं बागडावं किंवा उड्या माराव्यात असं मला वाटलं. स्किपचा अर्थ दोरीवरती उड्या मारणे, पण इथं आपण बागडणे, उड्या मारण्याचा अर्थ घेऊयात. ही वॉक डाऊन द पाथ टू द वेल हाऊस अट्रॅक्टेड बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनीसकल विथ विच इट वॉज कव्हर्ड. आता त्या तशाच त्या छोट्या रस्त्यानं त्या तशाच पुढं गेल्या. इथं वेल हाऊस आहे. वेल हाऊस या शब्दाचा अर्थ आहे अ स्मॉल बिल्डिंग शेड ओव्हर अ वेल, म्हणजे विहिरीवरती छोटसे शेड केलेलं, म्हणजे विहिरीवरती झाकण असावं यासाठी तिच्या भोवती, विहिरीच्या भोवती केलेलं शेड म्हणू आपण त्याला, छोटस बिल्डिंग शेड विहिरीवरती असणारं. तर त्या वेल हाऊस पर्यंत मला त्या घेऊन गेल्या, आणि हनीसकल जी मगाशी सांगितली की पिवळी फुलं येणारा जो वेल आहे त्याच्या फुलांच्या सुगंधानं मी काय झालं, ते फ्रॅग्रन्स मी अट्रॅक्ट झालेले होते असं त्या म्हणतात. ज्या वेल हाऊस वरती त्याचा वेल सगळा आलेला होता, तो त्यानं कव्हर्ड केलेला होता त्या सगळ्या वेल हाऊसला. समवन वॉज ड्रॉइंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पाउट. कुणीतरी पाणी काढत होतं आणि माझ्या शिक्षिकेने काय केलं, तर माझा हात त्या स्पाउट खाली म्हणजे नळी खाली, त्या पाईप खाली पकडला, धरला. ॲज द कूल स्टेम गुश ओव्हर वन हँड शी स्पेल इनटू द अदर हँड, इनटू द अदर द वर्ड वॉटर, फर्स्ट स्लोली देन रॅपिडली. एक हात त्यांनी त्या पाईप खाली माझा धरला आणि त्यावरती थंड पाण्याचा प्रवाह असा पडू लागला, गुष्ट होऊ लागला म्हणजे वाहू लागला. आणि दुसऱ्या हातात त्या काय करत होत्या, तर वॉटरचं स्पेलिंग ते त्यांनी लिहिलं. पहिल्यांदा ते हळूवार लिहिलं आणि परत मात्र त्यांनी ते रॅपिडली म्हणजे वेगात त्यांनी ते स्पेलिंग लिहायला सुरुवात केली. आय स्टूड स्टील
माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. तर आय स्टूड स्टील, मी तिथंच असे स्थिर अशा उभ्या राहिलेल्या होती. माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन माझं अख्खं लक्ष, संपूर्ण लक्ष मी कशावरती केंद्रित केलेलं होतं, द मोशन ऑफ हर फिंगर्स. तर त्यांच्या बोटांची जी हालचाल आहे, त्याची जी गती आहे, त्याच्यावरती मी माझं सगळं लक्ष केंद्रित केलेलं होतं असं त्या सांगतायत. सडनली आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस. तर लगेचच मला एक अंधुक अशी कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव झाली, ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, की जे मी काहीतरी विसरलेले होते. अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट, आणि ते आठवलं, जे मी विसरलेली होती ते माझ्या आठवणीत परत आलं. त्याचं थ्रिल, रोमांच, ते आलेल्याचा रोमांच त्यांना जाणवला. अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज, आणि कसं बस द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिव्हील्ड टू मी, आणि भाषेचं जे काही रहस्य आहे, गूढ आहे, हे मला तिथं प्रकट झालं असं त्या सांगतायत. म्हणजे एक विलक्षण रोमांच माझ्या मनामध्ये जाणवला, मला आठवलं ते, आणि भाषेचं गुपित जे काही आहे ते त्याचं मला उकललं, किंवा ते माझ्यापुढं प्रकट झालं, मला त्याचं आकलन झालं असं म्हणूयात. रिव्हील्ड म्हणजे प्रकट झालं किंवा उकललं, उलगडलं असं म्हणू आपण. आय नो देन दॅट वॉटर मीन्स द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोविंग ओव्हर माय हँड. आता मला एक गोष्ट लक्षात आली की WATER, वॉटर, याचा अर्थ काय, ही अंध आहे मित्रांनो, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, की याचा अर्थ काय, तर अशी एक थंड वस्तू आहे, गोष्ट आहे, की जी माझ्या हातावरती पडते, त्याला WATER असं म्हणतात. हे तिला त्यावेळेला जाणवलं, की तिच्या लक्षात आलं. दॅट लिव्हिंग वर्ड ऑकर्ड माय सोल. तर लिव्हिंग वर्ड, हे लिव्हिंग वर्ड लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल. अवेकन या शब्दाचा अर्थ जागृत केला. AWAKENED, अवेकन आहे, भूतकाळ आहे. तर त्या सजीव जो वॉटर, हा जो जिवंत सजीव असा जो, म्हणजे प्रत्यक्षात पाणी कसं असतं ते तिनं जाणलेल्या हातावरती तिच्या, त्या शब्दानं काय केलं, तर माझा आत्मा जागृत केला, जागा केला. गेव इट लाईट, त्या माझ्या चैतन्याला, आत्म्याला त्यानं प्रकाश दिला, होप दिली, आशा दिली, जॉय दिला, आनंद दिला. सेट इट फ्री, आणि त्याला मुक्त केलं. देअर वेर बॅरियर्स स्टील. तिथं अडथळे मात्र होते, इट इज ट्रू, हे सत्य आहे. बट बॅरियर्स दॅट कुड इन टाइम बी स्वेप्ट अवे. पण ते जे अडथळे होते ती काही कालांतरानं मात्र ते दूर झाले, दूर निघून गेले. अडथळे जे होते ते दूर गेले. आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. आता शिकण्याच्या उत्सुकतेने मी ते वेल हाऊस सोडलं, तिथून पुढे आले म्हणा. एव्हरीथिंग हॅड अ नेम. प्रत्येक गोष्टीला नाव होतं. अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट. आणि त्या प्रत्येक नावानं विचारांना जन्म दिला. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, ज्या वेळेला ते वेल हाऊस पासून आम्ही घरी परतलो, एव्हरी ऑब्जेक्ट दॅट आय टच सीम टू क्विवर विथ लाईफ. क्विवर म्हणजे शेक, थ्रॉब, मूव. हलणे, थ्रॉब म्हणजे धडधडणे, मूव म्हणजे हलणे, शेक, हदरणे. तर ज्या तिथून परत आल्यानंतर ज्या वस्तूला मी स्पर्श केला, टच केला, त्या वस्तू सजीव असल्यासारखं त्या धडधडत होत्या, थरथरत होत्या, किंवा त्या हालत होत्या असं मला वाटलं. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट
दॅट हॅड कम टू मी. तर हे कशामुळे होत होतं, तर आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. हे कशामुळे असं झालं, तर माझ्यामध्ये एक विलक्षण अशी नवी दृष्टी माझ्यामध्ये आलेली होती आणि या दृष्टीमुळं समोरचं सगळं जग सजीव आहे, जिवंत आहे, चल आहे, हालचाल काहीतरी करत आहे असं मला जाणवलं. ते थरथरत आहे असं मला जाणवलं. ते कशामुळं, तर एक विलक्षण दृष्टी माझ्यामध्ये निर्माण झाली यामुळं. ऑन एंटरिंग द डोअर आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन. दरवाजामध्ये आल्यानंतर मला ती बाहुली माझ्याकडनं तुटलेली होती याची मला जाणीव झाली. आय फेल्ट माय वे टू द हार्थ अँड पिक्ड अप द पीसेस. आता मी त्या शेकोटीच्या जवळच्या जागेतून मी निघालेले असं मला जाणवलं आणि मी काय केले तर ते तुकडे मी उचलले. आय ट्रायड वेनली टू पुट देम टुगेदर. वेनलीचा अर्थ आहे इथं विदाउट सक्सेस, इन वेन, म्हणजे व्यर्थपणे मी ते तुकडे एकत्र करण्याचा मी अयशस्वी प्रयत्न केला, जो माझा प्रयत्न यशस्वी झाला नाही. व्यर्थपणे मी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ टीयर्स फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन. आणि त्याच्यानंतर मी जे काही केलं त्याच्याबद्दल माझ्या डोळ्यातनं अश्रू आले. अँड फॉर द फर्स्ट टाइम आय फेल्ट रिपेंटन्सचा अर्थ पश्चाताप. आणि पहिल्यांदाच मला मी जे काही केलं त्या गोष्टीचा मला पश्चाताप झाला. अँड सॉरो, रिपेंटन्स आणि अँड सॉरो म्हणजे रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप आणि सॉरो म्हणजे दुःख. मला पश्चाताप आणि दुःख झाल्यासारखं मला वाटलं, मला पश्चाताप झाला असं त्या सांगतायत. का तर आपल्या हातून बाहुली तुटलेली होती म्हणून. पेज नंबर 40 वरती आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे. त्या दिवशी मी भरपूर नवे असे काही शब्द मी शिकले. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. ते कुठले कुठले होते हे आज मात्र मला काही आठवत नाही असं ते सांगतायत. बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमंग देम वर्ड्स. तर मला एक गोष्ट मात्र मला ते माहिती झाली की वडील, आई, वडील, बहीण, शिक्षिका हे सगळे अमंग देम वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड. ही सगळी व्यक्तिमत्व शब्दांमध्ये होते. म्हणजे यांना हे शब्द माहित होते असं त्यांना सांगायचंय. त्या शब्दांमध्ये होते वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड ब्लॉसम टू मी. त्या शब्दांनी काय केलं तर माझं जग हे जणू बहरलं, ब्लॉसम केलं, बहरलं फॉर मी लाईक. ते जग त्यांनी कसं बहरून टाकलं माझं, जणू एरन्स रॉड. एरन्स रॉडचा अर्थ आहे अ रॉड विथ मॅजिकल पॉवर, म्हणजे जादुई शक्ती असलेला एखादा रॉड म्हणजे काठी किंवा छडी. जादुई शक्ती असलेल्या एखाद्या एरनच्या रॉड सारखं मला काय केलं तर मला वाटलं विथ फ्लावर, म्हणजे जणू एखाद्या त्या फुलासारखं बहरतंय माझं सगळं जग आणि जादुई काठीनं, जादुई छडीनं सगळं फुलासारखं माझं संपूर्ण जग हे बहरल्यासारखं त्यांना वाटलं. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज. बघा तर माझ्या एवढी आनंदी मूल त्यावेळेला जर शोधलं असतं तर ते खूपच अशक्य झालं असतं, खूप कठीण झालं असतं. कारण का तर मी सगळ्यात आनंदी होते असं त्यांना त्यावेळेला सांगायचं आहे. माझ्यापेक्षाही आनंदी मूल शोधणं हे खरोखरच खूपच त्यावेळेला अवघड झालं असतं. देन आय वॉज ॲज आय ले इन माय क्राईब ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे. आणि क्राईब म्हणजे लहान मुलांचा पलंग.
तर मी जो लहान मुलांचा पलंग होता त्या पलंगावरती मी पहुडलेली होती, पडलेली होती. कधी? आणि त्याच वेळेला त्या इव्हेंटफुल डे हा संपला, म्हणजे क्लोज झाला, म्हणजे त्या दिवसाचा शेवट झाला. इव्हेंटफुल म्हणजे घटनापूर्ण असा जो दिवस होता तो संपला. अँड लिव्ड ओव्हर द जॉय इट हॅड ब्रॉट मी. आणि जो इव्हेंटफुल घटनापूर्ण दिवस होता आणि तो ज्या दिवसानं मला खूप आनंद दिलेला होता, जो दिवस मी आनंदात घालवलेला होता, तो दिवस संपला असं त्यांना सांगायचं. अँड फॉर द फर्स्ट टाइम लॉंग फॉर अ न्यू डे टू कम. तर मला पहिल्यांदाच लॉंग फॉरचा अर्थ एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहणे. तर पहिल्यांदाच मी नवीन दिवस उगवण्याची मी आतुरतेने वाट पाहत होते असं ते सांगतायत. म्हणजे बघा, अंथरुणावरती जाता क्षणी मला उद्याचा दिवस कधी एकदा उजाडतोय असं झालं. कारण का? तर आजचा हा अत्यंत घटनापूर्ण आणि आनंददायक असा हा दिवस होता. या दिवसानं मला खूप काही दिलेलं होतं आणि या दिवसानंतर उद्याचाही दिवस हा असाच असेल या आतुरतेनं मी या दिवसाची तशा प्रकारची आतुरता मला जाणवायला लागली. आणि त्या बेडवरती होत्या. हेलन केलर यांनी लिहिलेला हा पाठ आहे. त्याच्या पुढे बघा, हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लॉ फ्रॉम रॅडिक्लिफ. आता त्यानंतर त्यांनी जे ग्रॅज्युएट कम लॉ जे आहे ते त्यांनी रॅडक्लिफ मधून त्यांनी ते डिग्री म्हणून आपण त्यांनी ती मिळवली. शी देन डिवोटेड द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिव्हिंग होप टू द ब्लाइंड अँड डेफ. त्याच्यानंतर त्यांनी आपलं जे उरलेलं जे सगळं जीवन आहे ते डिवोटेड केलं, म्हणजे समर्पित केलं. कुणासाठी? तर जी अंध व्यक्ती आहेत आणि जे डेफ आहेत म्हणजे जे बहिरी आहेत त्यांना त्यांच्या जीवनामध्ये आशा देण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी त्यांना उरलेलं आपलं सगळं आयुष्य त्यांनी काय केलं तर समर्पित केलं. कुणी? हेलन केलर यांनी. ॲज हर टीचर हॅड डन. जे त्यांच्या शिक्षिकेने त्यांच्यासोबत केलेलं होतं तेच. शी अँड ॲने रिमेंड फ्रेंड्स अंटिल ॲनेज डेथ. जोपर्यंत त्यांच्या शिक्षिका आणि यांचा मृत्यू झाला नव्हता तोपर्यंत त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी म्हणून राहिल्या. तर मित्रांनो, अत्यंत सुंदर सुरेख असा हा पाठ आहे. खरं तर आम्हा शिक्षकांच्यासाठी हा खूप बोधप्रद असा पाठ आहे. सोबतच अख्ख्या समाजासाठी, म्हणजे समाज सुद्धा एक शिक्षकच असतो, त्या सगळ्यांना हा एक बोधप्रद असा पाठ आहे. खूप छान सुरेख असा पाठ आहे. या पाठातून आपल्याला खूप काही शिकायला येऊ शकतं. आपण छोट्या छोट्या समस्येंना आपण रडत बसत असतो. हेलन केलरच्या समोर तर सगळं जग अंधारमय असं जग होतं, ऐकायलाही येत नव्हतं, दिसतही नव्हतं. तर मित्रांनो, या व्हिडिओचा अजून एक पार्ट आहे, तो मात्र तुम्ही नक्की पहा. माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती आहे, माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझा चॅनल शेअर करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मित्रांनो.